फर्स्ट ऑफ ऑल पहला ओवर लेके शैलेश और स्ट्राइक एंड पे चिट्टू। चिट्टू के पर सिक्स पे हमारे दोस्त योगेश सिंह की तरफ से 500 रुपए का इनाम है, जो अलग कंट्री में देख के हिटमैन टर्फ पे मैच देख रहे हैं हमारे दोस्त। इस बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश की ओम शेलार। मागच्या मॅच मध्ये पण ओम शेलारने जबरदस्त बॅटिंग केली होती आणि विकी मोरे यांच्याकडून पण चिट्टूच्या सिक्सला कॅश प्राइज आहे आणि आमचे योगेश सिंग सिंगेस किंग आणि तिकडे कॅच सुटली आहे। ओम शेलारने थोडा हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला। टर्फ क्रिकेट सोपं नाहीये। आमचे डीके पण जॉईन झालेत, प्रॉपर डीके असं वाटत की टूरला आलेत आणि क्रिकेटवर त्यांचं पण प्रेम आहे। मग एक कल्याण त्याच्यात 2 प्रीमियर लीग, मी नेहमी सांगतो की एवढं मोठं कल्याण क्रिकेट आहे अंडर आर्म, त्याच्यात 2 प्रीमियर लीग होतात, ही मोठी गोष्ट आहे। जेवढा क्रेज आहे या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय। मागच्या काही वर्षांमध्ये टर्फ क्रिकेटला पण चांगला क्रेज आलाय। या बॉलवर देखील समोर फ्लिक केला गेलाय आणि टर्फचा पण आता खूप चांगला क्रेज ऑल ओव्हर मुंबई ठाणे। स्ट्रायकिंग लेफ्टी बॅटर ओम शेलार ज्याने मागील मॅच मध्ये प्रभावित कामगिरी केली होती, ओम शेलारने देऊन टाकला हँडसम सिक्स। सुपर शेलार, शेलारने काय टायमिंग केलं। जबरदस्त टायमिंग करत असताना 6 रन आणि तिथे मात्र पहिली ओव्हर संपली आहे। 9 रन झाले धावफलकावरती। आज पहिला दिवस आहे आणि आमचे बॉलर येतात बॉलिंगसाठी। प्रसाद ढवळे, प्रसादने जर हॅट्रिक घेतली तर आमचे मित्र साई यांच्याकडून 500 रुपये असणार आहे। स्ट्राइक एंडला सागर, चिट्टू या बॉलवर फ्लिक केला गेला। चिट्टूने अगदी हलक्या हाताने सिंगल रन। मिलन पाटील पण कॅमेरामॅन या बॉलवर समोर खेळले गेले तर रन मात्र सिंगल मिळेल। मास्टर्स कपचाच पहिला दिवस आहे। उद्या देखील आपण फायनल इकडे पाहणार आहोत आणि सर्व कल्याणतील प्लेयर इकडे एन्जॉय करतात क्रिकेट हिटमॅन टर्फला। या बॉलवर देखील ऑफ स्टिकच्या इकडे व्हाईट बॉल। पुन्हा एकदा वेगळ्या स्टाईलने खेळायचा प्रयत्न केला गेला। पुन्हा एकदा व्हाईट बॉल। या बॉलवर देखील आपण पाहिलं समोर खेळायचा प्रयत्न केला गेलाय। प्रसादने बीट केलं। महत्वाची मॅच आहे, 2 टीम मात्र क्वालिफाय होणार आहेत या लॉट मधून। स्वर्गीय राकेश ढोली संघ पण पॉइंट टेबलवर सर्वांचं लक्ष आहे। या बॉलवर देखील पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल। स्कोर झाला आतापर्यंत 16। योगेश सिंग यांच्याकडून प्रत्येक 6ला चिट्टू यांच्या 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे। ते नेहमी क्रिकेट एन्जॉय करत असतात आमचे मित्र योगेश सिंग। या बॉलवर रिव्हर्स खेळले गेलेत आणि रन मात्र सिंगल। एक्स्ट्रा रन्स खूप आले या ओव्हरमध्ये पण। 7 ओव्हरच्या मॅचचं शेड्यूल आहे।
या बॉलवर देखील पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अधिरा स्पोर्ट्स साठी त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय राकेश ढोणे संघ. असे दोन टीम मात्र आमने सामने खेळतात. आजच्या दिवसातील ही 6वी मॅच आहे. या बॉलवर डायरेक्ट हिट आणि तिकडे नॉन स्ट्राइक एंडला बॅटरला ओम शेलारला बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. जबरदस्त हिट लगावला आधीने. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स. नॉन स्ट्राइक. संदेश. या बॉलवर चांगली पिचिंग पाहिली गेली आहे. बघता बघता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. रन झाले आतापर्यंत 19 रन, 1 विकेट गेली आहे. अजूनही 5 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 30 बॉलमध्ये 40-45 रन्स तर करणं गरजेचं आहे. 60-65 पर्यंत जाणं गरजेचं आहे. जबरदस्त मॅच आहे बॉलिंग साठी सौरभ. या बॉलवर समोर खेळले गेले संदेशने. नॉन स्ट्राइकला चान्स आहे. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट. बॅटर आता संदेशला मला असं वाटतंय बाहेर जावं लागेल. बघा फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचा आहे. आता मगाशी आधीने खूप चांगला हिट लगावला आणि आता कुणाल होते तिकडे. जबरदस्त एफर्ट्स दिले कुणालने. न्यू बॅटर आकाश गुरव नॉन स्ट्राइक एंडला. बॉलिंग साठी सौरभ. या बॉलवर सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. स्ट्राइक एंडला चान्स आहे आणि सागर चिट्टूला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. न्यू बॅटर प्रवीण. लीग मॅचचा फॉर्मॅट असल्यामुळे पॉइंट्स ट्वेंटी 22 लॉस ऑफ 3 विकेट. 22 रनवरती 3 विकेट गेले आहेत. या बॉलवर देखील फ्लिक केला गेला आणि रन सिंगल. मास्टर्स कपचाच पहिला दिवस आहे. सर्व आज मित्र लक्ष लावून आहेत. आमचे अमोलजी, अक्षय बागुल अगदी सकाळपासून सर्व त्यांची टीम. व्हाईट बॉल. इकडे पण हलक्यात आणि ढकलला गेला. डिक्लेअर झोन मध्ये मात्र रन सिंगल मिळेल. 25.
या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि प्रवीण खणकाला पण बाहेर जावं लागतंय. बॅटर आउट. कॉम्बिनेशन थोडं चुकलं. प्रवीणने थोडी घाई केली, हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला आणि मैदानाच्या बाहेर जावं लागतं बॅटर प्रवीणला. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, अगदी फिल्डर तिकडे तैनात होते आणि बॅटर पृथ्वी जबरदस्त बॉलिंग करत असताना पण तिकडे 25 रन झाले 10 फलकावर. त्याने ओव्हर झाल्यात 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 25 लॉस ऑफ 4 विकेट. बघा आकाश गुरवच्या प्रत्येक 6 ला 500 रुपये असणाऱ्या विकी मोरे यांच्याकडून आणि जर पॅकरने विकेट मिळवलं तर त्याला 1000 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. पण दोघं चांगले खेळाडू आहेत, खूप चांगलं क्रिकेट खेळले आहेत. साऊथ मुंबईत देखील टर्फ क्रिकेट खूप चांगलं खेळले आहेत. सो बेस्ट वर्सेस बेस्ट 25 लॉस ऑफ 4 विकेट. बॉलिंग के लिए फैज पैकर. इकडे परफेक्ट यॉर्कर, जबरदस्त पिचिंग केली फैजने. यानंतरच्या टीम्स पण तयार झाल्यात आणि इनॅक्शन मध्ये त्याही संघ आपण पाहू शकतो. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत आणि विकी मोरेसाठी तरी पारितोषिक आमचे योगेश सिंगने लगावलं. त्याने आकाशची कॅच पकडली तर त्याला पण 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सो बघूयात कोण कोणाची विकेट घेईल. बट रन्स करणं आता अधिरा स्पोर्ट्सला खूप महत्वाचं आहे. 4थी ओव्हर आहे. या बॉलवर लॉर फुल टॉस बॉल आकाशने देऊन टाकलाय. हा हँडसम 6. जबरदस्त टायमिंग केला आकाश गुरव. बल्ली जबरदस्त टायमिंग करत असताना लोअर फुल टॉस बॉल अगदी समोर दिशा दिली. हा हँडसम 6. 33. या बॉलवर देखील परफेक्ट आणि 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 34 रनवरती 4 विकेट गेलेत. बॅटिंग करत असताना टीम अधिरा स्पोर्ट्स. लॉस ऑफ 4 विकेट. उर्वरित अजूनही 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. .34 34 रनवरती 4 विकेट गेले आहेत. पहिलं क्रमांक 25,000 रुपयांनी ट्रॉफी आहे. दुसरा क्रमांक आपण पाहिलं तर 18,000 ट्रॉफी आहे. मास्टर्स कपचे आमचे अक्षय बागुल अगदी सकाळपासून त्यांनी पण मेहनत घेतली. आमचे अमोल, सर्व टीमची मेहनत आहे तेव्हाच एक तुम्ही सक्सेस इव्हेंट करू शकता. मग पाणी आणण्यापासून, ग्राउंड बनवण्यापासून, बॅनर लावण्यापासून आणि आमचे अन्नू भोईर, आमचे विकी पाटीलने आम्हाला जे सर्व ट्रॉफीज प्रोवाइड केल्यात. गंधारी से बिलोंग करते वो विकी पाटील. अन्नू भोईरला मला असं वाटतं 2-3 दिवस झोप पण नसेल लागली. टुर्नामेंट करायची आहे. केडीएमसी मध्ये जर अन्नू भोईर विचारला तुम्ही
वेगळ्या पोस्ट वरती आहेत ते केडीएमसी त्यांच्याच नावावर आहे. हमारे दोस्त एंड्रू भी वहां पर मैच का एंजॉय कर रहे हैं. वो लोग एक साथ क्रिकेट खेले. बॉलिंग के लिए कुलदीप. पैडल स्वीप खेलने का कोशिश की वहां पर पैकर ने. जबरदस्त फील्डिंग एफर्ट्स. वेल स्टॉप पैकर. 36 ऑफ 4 विकेट. शिवम पांडे भी हमारे दोस्त मैच को एंजॉय कर रहे हैं. पांडे जी मोस्ट वेलकम. क्या स्माइल किया पांडे जी ने. मतलब देखो क्या आप क्लोजअप करते. मैं एडवर्टाइज का पांडे जी का वो क्लोजअप था. पांडे जी आपका स्वागत है. पांडे जी ने ऐसा स्वागत किया मेरे को लगता है राजनीति में वो खड़े हैं. इस बार एक रन करने की कोशिश की. आकाश को मालूम है कि सिंगल रन भी बहुत इंपॉर्टेंट है. 37. इस बार भी सामने खेलने की कोशिश की. वहां पर मिस फील्ड और वहां पर 4 रन. पांडे जी मेरे को लगता है बैटिंग टीम को लकी है. बाउंड्री आया. 4 रन के साथ 41. लॉस ऑफ 4 विकेट यहां पर. आकाश गुराव जबरदस्त बैटिंग करते हुए 15 गेंदों में 18 रन की एक अच्छी भागीदारी उन्होंने अपनी टीम के लिए सेट की है. वेल बैटिंग आकाश. बॉलिंग के लिए कुलदीप. इस बार सामने शॉट ऑफ द मैच. शॉट ऑफ द इवनिंग. जबरदस्त टाइमिंग. आकाश गुराव बल्ली. बल्ली का बल्ला और कर दिया हल्ला. जबरदस्त टाइमिंग करते हुए आकाश यहां पर. इट्स अ 6. 47 और 6 रन ऐड करने का मतलब मेरे को 13 रन. मतलब ये डबल ट्रबल का ओवर था इसलिए रन ऐड हो जाएंगे. साठ रन यहां पर होते हुए 60-60. और बॉलिंग के लिए यहां पर कुणाल. तावरी पाड़ा से बिलोंग करते हमारे कुणाल. कुणाल येतात बॉलिंग साठी. स्ट्राइक एंडला पृथ्वी. परफेक्ट बॉल पाहिला गेला. आकाशने कॉल दिलाय. डायरेक्ट हिट आणि स्टंप डायरेक्ट. मला असं वाटतंय कल्याण स्टेशनला पण पोहोचला असता अजून एवढा जोरात हिट मारला असता तर. बघा मित्रांनो जे टर्फच्या आतमध्ये चेअरवर बसलेत ना. टर्फच्या आतमध्ये चेअरवर जे बसलेत त्यांनी कृपया करून बाहेर गेलात तर खूप बरं होईल. टर्फच्या आतमध्ये जे चेअरवर बसलेत त्यांनी कृपया करून प्लीज थोडं बाहेर गेलात तर बरं होईल. तिकडे टर्फच्या आतमध्ये जे बसलेत चेअरवरती. जबरदस्त हिट लगावला तिकडे. कोई एक वो सीरियल आती थी कोई है. सिक्स 60 लॉस ऑफ 5 विकेट. लास्ट 2 बॉल पेंडिंग है इस ओवर के. स्ट्राइक एंड पे बैटर है अशोक. वन टू गो. इकडे पण जबरदस्त बॉल पाहिला गेला आणि तिकडे एक सिंगल रन. गुड बॉलिंग. चांगली ओव्हर पाहिली गेली कुणालची. आणि फक्त या ओव्हर मध्ये एकच रन खर्च करत असताना कुणालने 61 रन झाले. 5 विकेट गेले. शेवटची ओव्हर आहे.
मतलब टर्फ क्रिकेट में अन्नू की एक अचीवमेंट है कि उसका इंस्टाग्राम पे वॉलपेपर है सलमान भाई के साथ। भाई बॉलीवुड स्टार है, बॉलीवुड स्टार है, और वो अचीवमेंट उसके लिए बड़ी बात है भाई। देखो क्रिकेट ने क्या दिया, तो भाई ये दिया। अभी भी उसका मेरे को लगता है इंस्टाग्राम पे फोटो वही है। नॉन स्ट्राईक एंडच्या बॅटरला बाहेर जावं लागेल. हा तर आपण बाबू सर होतो. वॉलपेपर जो फोटो आहे त्या मोठी गोष्ट आहे भाई. सलमान खान सोबत फोटो अन्नूचा आहे ते टर्फ क्रिकेटमुळे आहे आणि अंडरआर्म क्रिकेटमुळे आहे. बट तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी त्याची मेहनत आहे, त्यामुळे टर्फ क्रिकेट पण सोपं नाहीये. या बॉल लोअर फुलटॉस बॉल समोर खेळले गेलेत आणि सिक्स्टी 64 रन झाले. 65चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता स्वर्गीय राकेश ढोणे या संघासाठी.
खेळ सुनील पहिल्याच बॉलवरती समोर खेळले गेले. इट्स अ 6. जबरदस्त टायमिंग केलं. लेफ्ट हँड बॉलर सुनील, या बॉलवर देखील फुटवर्क चांगला आहे. बॅक टू बॅक दुसरा 6 से करेंगे सबका स्वागत. 12 रन तर पहिल्याच ओव्हरमध्ये जमा केलेत पहिल्या 2 बॉलवरती. तिसरा 6 मारला तर अक्षय अय्यर यांच्याकडून 500 रुपये असणार आहे. या बॉलवर देखील समोर खेळले, बट तिकडे आकाश आहेत, मैदानाच्या बाहेर जावं लागेल. तिसरा 6 येत होता का यासाठी मात्र सर्वांचं लक्ष होतं, बट जबरदस्त कॅच पकडली तिकडे आणि विकीला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. मास्टर्स कपचा पहिला दिवस आहे. उद्या फायनल डे आपण पाहणार आहोत. आधीच्या सोबतीला नवीन बॅटर कृष्णा जाधव येत आहेत. या बॉलवर देखील अवैध खेळले गेले. फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रवीण तिकडे नॉन स्ट्राईक एंडला मात्र आधीने थोडी घाई केली आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल. चला यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण टॉस साठी तयार राहायचंय. स्पार्टन्स आणि टीम ट्रॉफी फायटर. ट्रॉफी फायटर कॅप्टन आणि स्पार्टन्स आपण टॉस साठी या लगेच. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. थोडं फटका फसला तिकडे कृष्णाचा आणि मैदानाच्या बाहेर जावं लागते कृष्णाला. शुभम थोरात पण तिकडे जॉईन झालेत आणि थोरात भाऊची पण बॅटिंग पाहण्यासारखी राहिली आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये पण शुभम थोरातने टायमिंगला मुंबईत येऊन पण खूप चांगला परफॉर्मन्स केलाय. न्यू बॅटर पॅकर. या बॉलवर थांबून ठेवलं गेलंय. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली आहे. दुसरी ओव्हर घेऊन लेफ्ट हँड बॉलर पृथ्वी. 65चं टार्गेट आहे या मॅचवर. फक्त पॉइंट टेबलवर थोडा इफेक्ट पडेल की कोण जिंकेल कोण हरेल. इकडे पण परफेक्ट यॉर्कर. थोडी मिसफील्ड पाहिली गेली. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे आणि एफर्ट्स दिले तिकडे. टर्फ क्रिकेट आज आपण मास्टर्स कपचं हे 2 दिवस आयोजन आहे. उद्या फायनल डे आहे. उद्या पण खूप चांगल्या पद्धतीने इकडे क्रिकेट पाहायला मिळेल. कोण चॅम्पियन होईल. नो बॉल.
या बॉलवर फुलटॉस बॉल समोर खेळलेत आणि जबरदस्त एफर्ट दिले बॅकरने तिकडे स्वतःला झुकून दिलं. 16 रन झाले, 3 विकेट गेले आहेत. मॅचला जिंकण्याकरिता अजूनही आपण पाहिलं तर थोडीफार मॅच फाईट होताना पाहायला मिळतीये. सतरा रनवरती 3 विकेट आहेत. या बॉलवर फुलटॉस बॉल समोर येऊन चांगला फुटवर्क पाहिलं गेलं. कुणालने जबरदस्त टायमिंग करत असताना हा हँडसम 6 मास्टर 6 फुटवर्क दाखवलं. लोअर फुलटॉस बॉल पृथ्वीचा मात्र त्याला भिरकावून दिलं. रिप्ले पाहू शकतो आपण. फुलटॉस बॉल त्याला कन्वर्ट केलं. 6 या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत. आकाश आहेत तिकडे आणि बघता बघता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. मॅचला जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 41 धावांची गरज आहे आता 24 बॉल मध्ये. 30 बॉल. यस, पैकर देख रहा है भाई, तेरा ध्यान है यार, इधर थोड़ा 24 दिखा रहा. पैकर बोल रहा है भाई 41 करने का है तो बॉल भी ज्यादा चाहिए. 23 लॉस ऑफ 3 विकेट. डबल ट्रबल का ओवर भी इफेक्टिव हो सकता है. बॉलिंग साठी आविष्कार, स्ट्राइक एंडला पॅकर. पहिला बॉल स्लोअर 1, त्याला मात्र अगदी हलक्या हाताने दिशा दिली आहे. 1 रन पण खूप महत्वाचा आहे. इकडे मात्र नो बॉल आणि प्लस करायचा प्रयत्न केला गेलाय. नो प्लस. 2 रनने मात्र मॅच पुढे जाईल. इकडे पण पुन्हा एकदा व्हाईट बॉल. नो बॉल. एलसीसी टीमचं पण या मॅचवर संपूर्ण सूत्र डिपेंड आहे. लॉस ऑफ 3 विकेट. आविष्कार आणि या बॉलवर देखील स्लोअर 1. मायकल जॅक्सन स्टाईलने अगदी पॅकरने जज केलं वाईट. बॉडी बॅलन्स केली तिकडे. लोअर फुलटॉस बॉल समोर खेळले गेलेत आणि परफेक्ट पॅकर. हँडसम 6. जबरदस्त टायमिंग केलं पॅकरने. 35. फुलटॉस बॉल मात्र त्याला समोर धाडलंय. 35. 3 विकेट आणि तिसरी ओव्हर आहे.
नो बॉल. एक रन पण तेवढंच महत्वाचं आहे. 6 आलाय बट मॅच मध्ये स्वर्गीय राकेश ढोणी संघाने देखील चांगलं कमबॅक केलंय. या बॉलवर देखील हवेत उडवलाय. आता मात्र तिकडे फिल्डर होते बट फ्री हिट होता, त्यामुळे चान्स आहे अजूनही. 37 रन झालेत. या बॉलवर देखील फुल टॉस बॉल, हँड्स अप 6. जबरदस्त टायमिंग करत असताना बॅटर कुणाल. (43) या बॉलवर देखील पुन्हा एकदा, आणि या बॉलवर पुन्हा एकदा 6 रन. काय बॅटिंग केले फैज आणि त्या सोबतीला कुणाल. जबरदस्त बॅटिंग. 49 धावा झाल्या दफलकावर. फक्त आणि फक्त 15 धावांची गरज आहे. या बॉलवर जम्प केला आकाशने तिकडे आणि बॅटरला बाहेर जावं लागलं, बट वेल प्लेड कुणाल. जबरदस्त बॅटिंग केली कुणालने आणि मॅच मध्ये पूर्णपणे क्लोज आणला आपल्या टीमला. सो वेल प्लेड. सो एलसीसी टीम आता मात्र थोडी ही मॅच जवळून बघत असेल. ओमकार एकदम सिरियसली मॅच बघतोय. तर टर्फचा गेट लावून घे ना मित्रा. एक मिनिट. तो गेट लावून घ्या मित्रांनो प्लीज. चौदा रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. डॉट बॉल करून चालणार नाहीये. मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये. त्यानंतर एक डबल ट्रबलची पण ओव्हर आहे, त्यामुळे त्याचा पण विचार करावा लागेल. या बॉलवर पण सिंगल. 51. चार विकेट गेले. 13 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. स्वर्गीय राकेश ढोणे 11. (52) 52 धावा होत आहेत. फक्त आणि फक्त 12 धावांची गरज आहे. या बॉलवर चांगलं फुटवर्क आहे. जबरदस्त टायमिंग केलं पॅकरने. इट्स अ 6. जबरदस्त बॅटिंग करत असताना पॅकर या इनिंग मध्ये. जबरदस्त बॅटिंग केली स्वर्गीय राकेश ढोणे 11 संघासाठी. कुणालने पण जो एक टचअप दिला पॅकरच्या सुप्तीला, आणि आता मात्र फक्त आणि फक्त जिंकण्याकरिता 5 धावांची गरज आहे.
नो बॉल. नो बॉल आहे आणि नाही आताचा नाही मगाचा नो बॉल होता म्हणून फ्री हिटला बातला ना भाऊ. फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे. बट 61 रन मध्ये 3 धावांची गरज आहे फक्त. आणि बर्थडे बॉय पण रेडी होतात क्रिकेटसाठी आता ही मॅच खेळण्यासाठी. यानंतर अतुल भोईर एसएस ची नवीन शूज त्याने बॉलिंगसाठी आशिष. या बॉलवर देखील परफेक्ट कमबॅक केला गेला आशिषने. अनिल सोनी यांच्याकडून जर भालेराव यांनी हॅट्रिक घेतली, डीजे भालेराव यांनी जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपये असणार आहे. या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि या बॉलवर फ्लिक केला गेलाय. मॅच मध्ये आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. स्वर्गीय राकेश ढोणे 11 संघाने एक जबरदस्त खेळ केला. कुणालची एक चांगली बॅटिंग, पॅकरची एक चांगली बॅटिंग आणि हा सामना जिंकलाय स्वर्गीय राकेश ढोणे 11 संघ. अभिनंदन, वेल प्लेड. जबरदस्त खेळ करत असताना या मॅचवर नाव कोरलं गेलंय स्वर्गीय राकेश ढोणे 11. ओमकारने स्माइल केली आहे. सो ओमकार बोलतो आता मी चेंज करून येतो, बट हरकत नाही. लेट्स प्ले आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच